खांदा येतो, तिकलतं पण खाल्लं, इकलतं पण आता खांदा येतंय. मस्त आलं कलतो म्हणजे मग मामा पण होईल काम बघून नादव आलं. हा चांगले झालं का? हा मामा झालाय. आज ना सगळ्या झाडांची आळी करून घ्यायची बरं का, एकदम चकाचक. आणि आळी करून झाली का शेजवार गावात उपटायला घ्यायचं. आले मामा सगळं काम करतो पण तू कसं आता माझं लग्न करून द्याय ना. हा आता 7 वर्ष झाले ना, पहिले मी येवलो होतो आता येवला झालो ना. आता एवढं झालं म्हणजे काय आभाळाला टाकला का तू? आभाळाला टाकला का? तुझ्या पोटा पाण्याची सोय नको का लावायला आधी? माझी होती ना पोट पाण्यात होय, आता करून दे ना मग माझं लग्न. किती वेळ मला आता ठेवणारे. अरे तसं नाही बाळा, येण माझ्या डोक्यात तुझा विचार असतोय. आता ही झाड कोणासाठी लावली मी? कोणासाठी लावली? झाड मोठी झाली त्याला फळ येणार. हा. उद्या तू जगतोय का मरतोय पण तुझी पोरं खाते ना. म्हणजे मला तर विचार केलाय का तू? तुझ्या मारायचा विचार नाही केला, पोरांच्या जागायचा विचार केलाय. आणि मग आईला मामा तुझ्यासाठी एवढं प्लॅनिंग करतोय का? आता तरी ना मी 4 म्हशी घेऊन देणार आहे तुला. हा चाल मग तिला घेऊन देणार हा आणि मग त्या शेण उकलाय लावणार मला, हाय ना? अरे नुसतं शेण उकरायचं नाही, हा. पण म्हशीचं दूध पिलं तर तागडा वशीन का नाही? अरे काय करणार ले मामा, मग तिथं दूध पिणार, एवढे झाले ते आंबे खाणार, काय फायदा? तर माझं लग्नच नाही होणार. तसं नाही, हा आत्ताचा विचार करू नको, पुढला विचार कर. पुढला काय माहितीये का? जावाई दिसायला असला कळकट तरी हातापायाने पाहिजे बळकट, म्हणून ही तयारी. आणि बळकटीसाठी मी काय करतो माहितीये का? हा. आईला लोक आहे ना गोमूत्र पितात चांगली तब्येत होण्यासाठी, हा. पण गाईपेक्षा म्हशीचं दूध स्ट्रॉंग असते. म्हणून मी तुला आहे ना मामा तू पण मग तिथं दूध पितो का? मी म्हशीचं दूध पिणार पण तुला म्हशीचं मूत्र पाजणार, गोमूत्रापेक्षा स्ट्रॉंग. म्हणजे अशी तब्येत वाढली पाहिजे तुझी. अरे जावाई कसा 4 चौघात उठून दिसला पाहिजे. तू ये ना माणसानी फळाची अपेक्षा नाही करायची, काम करीत राहायचं. मामा तू मुलगी मला आवडती, करून दे ना ले लग्न माझं आलं त्या पोली सोबत. जरा दम काढ, तू हळू बोल जरा, लोक येड्यात काढते ना मला. काय माहितीये का तुला? मला एक साधी गोष्ट सांग. समज उद्या तुझं लग्न करून दिलं, तुला नीट बोलता वगैरे व्यवस्थित असं तुझं शब्द स्पष्ट पाहिजे का नाही? 4 चौघात गेला बायतो इथले असं बोलल्यावर काय आबरू राहील का तुझी? काय करतात माहितीये का? माणसं येडेवानी वागायला लागले त्यांना करंट देतात का? तसं तुझी जीभ येडेवानी करते ना, तिला मी आहे ना 4-5 वेळा लाईटीचा करंट देणार आहे आपल्या डीपीचा. म्हणजे तुझी जीभ एकदा नीट झाली ना, मग बोलणं स्पष्ट झालं. हा द्यायचं बँकेत बार उडून. आता म्हणतो का? हा. पण मग मला काय होणार नाही का? तू दीपीचा कलन मला देतील टीव्हीला मग? हे बघ, जीभ नीट झाली तर मला नवीन शोध लागल्याचं समाधान होईल, आणि नाही नीट झाली तर मला कळेल करंट बसल्यावर माणूस मरतोय म्हणून. पण काहीतरी होईल का नाही? मला तुझ्या आयुष्यात काहीतरी करायचंय, मोठा माणूस झाला पाहिजे तू. मामा तुझं 4 चौघात नावच काढणार बघ. तू फळाची काळजी नको करू, कष्ट करीत राहा, कष्ट. मामा हा तू तर लेच काल ती कळतोय ले माझीवाली, आता नाही वाटत? आणि मग आला तुझी आता जाय. अरे तुझी काळजी करण्यातच माझी तब्येत वाढून चालली आहे, फक्त तुझ्या लक्षात ये ना. एक काम कर, आता झाड तुझ्यासाठी लावलेत ना, जा खाली जाऊन मोटर चालू कर. लाईट आली का बघ, आली असली तर चालू करून ठिबकला पाणी सोड. झाड अशी दणकट झाली पाहिजे. हा तुझ्या वाणी. चला येऊ मामा. हा हिला ढाकळांग माचाळांग. लयच भारी लावलंय कमल तुम्ही. आणि मग चॉईस कोणाची? हा. अरे मामाची चॉईस आहे. कुठे गेला भासा तुमचं? गेलंय काम करतय आमराईत. जाता येता बघा तर मी लयच काम करतोय. कसं आहे माहितीये का? आता माणसाला थोडीफार तरी बुद्धी पाहिजे. त्याला माणूस म्हणावता अक्कल नाही, गाढव म्हणावतं शिपूट नाही. हे फरफटांग असं वाळून गेलंय आणि माझ्या माग 7-8 वर्ष झालं लागले पोरगी द्या म्हणून. पोरगी द्या. आता मला सांगा, याला पोरगी दिली, हा 4 चौघात याला 4 गुंड आले, याला धरला तर पोरीच्या ऐवजी हेच म्हणत बसन बचाव बचाव बचाव. बरं कुठं नाही ते काय बोलतय ते बी कळाला. आणि त्याला पोरगी देऊन काय करता? आईला उद्या लाडू मागायचं आणि जिलेबी मागायचं, ह्याची काय अर्थ आहे? तुम्ही काय नाही गेलतो ड्युटीवर. गेलता होय? हा चाललोय घरी आता. हा रातभर जागला वाटतं, त्याच्यामुळे तारवाटल्यावानी दिसताय. तुमचं बरं आहे. नाही मी काय म्हणतो, बादशाला आहे ना असाच नादून ठेवलाय मी. तुम्ही मला सांगा मजूर मिळतात का आजकाल? नाही मजूर नाही मिळत. बरं ह्याला मी खाण्यापिण्यावरही ठेवलाय. हा. मजूर ठेवला
ते त्याचा पगार पाणी द्या, हा. त्याला राहायची सोय करून द्या आणि त्याच्यासाठी आतमध्ये बसा. आतमध्ये. मजुराचा मजूर होऊन आपल्याला काम करायला लागते. बरोबर. त्याच्यापेक्षा आहे ना, याला ठेवलाय आशेवर मी, हा. हे करताय सगळी कामं आणि खायला प्यायला काय त्याला ठेवतोय गोठ्यात आणि खायला देतोय कडाक भाकरी शिया हात इथे सटकून. त्याच्यामुळे तब्येत व्हायना. तसं नाही, हा. कडाक भाकरी मजबूत असती का नाही, हा. तसं तो वाळून गेलाय पण आतून मजबूत आहे. आतून मजबूत आहे. माझं लक्ष असते त्याच्यावर. हा, एवढं सारा मळा तुमचा सांभाळित आहे ते. आणि मग हा शेव ठेवलाय त्याला. हा. नाही, त्याच्यासाठी आता मी मोठा खर्च उचलणार आहे. जिभेची ट्रीटमेंट करायची, तोत्र बोलते ना ती. हा तो तर बोलतोय. हा, डॉक्टर बघितलंय मी, लय लांबचा आहे हा. खर्च आहे. बहिणीकडनं घेणार आहे 1-2 लाख रुपये मागून. त्याची जीवच सरळ करतो आता. चालेल मग काय जमान त्याच. हा, तुम्ही ड्युटीला गेलते काय? हा रात्रभर ड्युटी केली वॉचमॅनची. अरे तुम्ही वॉचमॅनचा शर्ट घालते पण पॅन्ट का नाही घालीत? पॅन्ट धुवायला टाकली. असं चालतं वय? चालतं. हायला वरून वॉचमॅन आणि खालून कामगार. हा. बरं, लाईन वर 2 नट बोल्ट बी टाईट करून येत असतात तिकडं. हा, मग काय. चालते जाऊ आता आराम करा न काय. हा जातो. आणि हे बाच्याचं ले नका जाहिरात करत बसू लोकांच्यात. नाही, नाही तर नाही. सांगता आणि बाचा ठेवलाय ना आजबून घेतोय. हा गडी म्हणून ठुलाय बा असा. हा, सांगू नका. नाही नाही काय हा. करायचं आपल्याला. मोठं झालं की देईन तुम्हाला 4-5 आंब. बर बर. चालतंय या. हा हा. मला इकडे कशाला आणलं तू? मला काम करायला लावलंय मामानं. त्याने आपल्या दोघांना आता बघितलं ना, परत ते बोंबलं मला. अरे जाऊ दे, आबानं तुला कामच सांगितलंय ना, हा. तू लगेच करून घेशील. पण आता आबा इथं नाही, तोपर्यंत आपण गप्पा मारून घेऊया ना. बस खाली. आता म्हणते बस. बघ ना, मी रात्री तुझी लय वाट बघितली, तू आलंच नाही. मला म्हटलं तुला फुलं घेऊन येतो बागातून, आलंच नाही. अगं कसं आहे माहितीये का, मला आहे ना मामा थकाल पाठवून संध्याकाळपर्यंत पूर्ण बिदी करून टाकतोय. मी कळणार काय, मला भेटायचंय. मला तुझ्यासोबत पण गप्पा मारायच्या आपल्या मात्या. पण ते मामा आहे ना, तुला तो भेटूनच देत नाही. आणि कसं आहे, मामाचं पण मन दुःख वाटत नाही. मामा म्हणला की नाही का तुझं लग्न लावून देईन. मग त्याच्यामुळे आहे ना, आयो, हा हा आपल्या दोघांचं. हा आपल्या दोघांचं लग्न. हे आबा असं कधीच बोलणार नाही. आबा फक्त ना तुला राबून घेतो. मला नाही आवडत तू काम केलेलं. अगं तसं नाही, आता हे आपल्यासाठी करतोय ना, एवढं लहान ते नाही का, ते आंबे मामा म्हणले आंबे ना तुझ्या हातीत कळतोय म्हणे, मी एवढे आंबे लावले. हा का? हा, जेव्हा मला नातवंड होती ना, ते असं इकला फिरतीन मग तर खातीन आंबे, त्यासाठी लावले म्हणे. मग मामा तर इतकं मेहनत करतोय ना आपल्यासाठी, मग आपल्याला थोडं द्यायला काय प्रॉब्लेम आहे. हाय का नाही? हा? आपलं लग्न झालं ना, हम्म. मस्त ना, एक बाळ असलं आपल्याला, आपण फिरू, मस्त आईश करू. तोपर्यंत ना आपण फिरून घेऊ, लग्न झालं काय. हा चालेल ना. आता माझं मत म्हणे की आपण फिरायला जावा, पण ते मामा नाही का दवलत येऊन देत नाही. हे पण ऐक ना, काय झालं? काही झालं नाहीये, मला भूत लागलेलं आहे. काय तर खायला आण ना मला. अरे डबा. बापरे, तुला भूक लागली ना? हम्म. अरे मी डब्बा बांधला आणि घरातच ठेवला. हा हा, ऐक, तू काय कर, तिथे काम कर. ज्या बाबाने सांगितलं ते मी लगेच डब्बा घेऊन येते. लवकर या लय लवकर. भूक लागली तुला? हा, मला भूत लागली, मी तिकडे थांबतो, तू ये डबा घेऊन. हा? बरं ठीक आहे, हा. चल बाय. बाय. एक गाचपानाला काय आकार न उकार राहिलाय. बादशाला सांगून आहे ना, चांगली कटिंग करून घेतो याची. हा. आणि गबाळ उपटायला लावतो. अरे मामा काय एकटाच बडबड करतोय? काय नाही, जरा नियोजन चालू होतं. कायच नियोजन करतो आता? आता काय माहितीये का, हे गाचपान वाढले ना, हा 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 हा, मग ते कटिंग करून घ्यायची त्याची चांगली. असं आहे होय. आणि मग माणसाला कटिंग लागतील, झाडाला नको का. हा खरं नका, अरे कसला हुशार आहे मामा. आणि मग जबरदस्त माणूस येतो का? अरे मामा म्हणजे कोण आहे? अरे अख्ख्या मूर्खात नाव काढेन. हा तू नाव जिकडे तिकडे निघतो मामाच. आणि मग असं मामा कोणी नाही बाबा. आता तर माझ्या डोक्यात काय माहितीये का, काय? हे गाबाळ वाढले का, हा त्याला औषध नाही मारणार. मग बाचा आहे ना आपला. अरे काय काय हुशार आहे लका मामा, कसली बा बुद्धी आहे बा तू. आणि मग आईला मामा म्हणजे कोण आहे? असं मामा होणी नाही बा. हा हा हा. हे पण होय मामा. हा? तू असं काही डोक्यात येत नाही का रे? काय बस इकडे तिकडे हिंडत त्यात दुनिया त्यात. नाही ते आहे बरं का माझ्या डोक्यात, म्हणूनच मी तुला फोन करणार होतो. खरं काय? उद्यापासून ये कामाला तू बी इकडे, बरं का. काय माहितीये का, तू जरा पोट पाण्याची सोय लावून देतो मी, मला हातभार होईल. अय मामा, हा, माया पोटा पाण्याला आधी काही कमी नाही. ते तिथं काय मला बोलितो का? मी म्हणतोय काय, तू बोलतोय काय, जरा जरा लक्षात घे की बोलचं. कशाचं काय म्हणतोय, काय जरा इसकाटून सांग बरं तुम्हाला. काढून म्हणजे माझ्या लग्न बिग्नाचं तुला काय डोक्यात येतोय का नाही?
तुझं लग्न होईल. हा मग आता काय आईला 4-5 ठिकाणी बघितली होती बरं का सोयरीक मी, पण अडचण काय होती माहितीये का? हा लोक म्हणतात ह्यो माणूस म्हणजे ना पोलीस स्टेशन मध्ये नाही का आरोपींचा फोटो लावलेले असतात, हा तसाच दिसतोय. काय बोलतो भाषेची अशी टिंगल करीत आहेत काय अरे मी नाही टिंगल करत, माणसं म्हणते ते बाबा. माणसं म्हणतात होय मी आता म्हणलं दिसायला किती वांगाळ असला. या माणसांचं काय करायची तुला हा अरे किती वांगाळ असला तरी मला माहिती ना तुला चांगला माणूस आहे. हा याला कसला मामा असा मामा पाहिजे मग बाकीच्या लोकांचं जाऊ दे हम्म. पण मग एक काम कर की मग तुला काय पोरगी नाही का काय तेव्हा म्हणजे हा माझी पोरगी मग काय केलं होते आणि तुला द्यायची? काय का मामा ही बरोबर नाही बरं का अरे काय बोलतो? अरे मामी बघायला तूच गेलता आणि आता तिचीच पोरगी मागतो. अरे काय पोरीच्या वयाच्या पोरी बरोबर लग्न करतो का तू? होय मामा हा तुला असं कस काय सुधर तर तू नाश्त्याला काय खातो काय खातो म्हणजे? हा जे देतात तेच खातो. असं आहे का काय मी काय पेंट गोळी भुसा खातो काय? चोका माई बाप बिगर पाण्याने ओढायची ठरवली का काय आता मी तुला काय रिकाम टेकडं म्हणलंय का? बिनकामाचं म्हणलंय का? वळू म्हणलंय का? तोंडगा म्हणलंय का? उंडगा म्हणलंय का? सांग बरं. काय म्हणायचं सोडलं मामा तो मला आता कुठं काय बाकी ठेवलंय का काही आणि मग तो काय असं ठरवलंय का माई फार बिगर पाण्यानेच ओढायची तू बिगर पाण्याची नाही, तुझी एका दिवशी उपटूनच काढणार आहे मी. उगवायच नको परत. अहो घाबरू नको मी पण तुझाच भाचा आहे. अरे जरा आवाज देऊन येत जा ना, भूतापेक्षा डेंजर दिसतो का तू? तसं नाही मामावर केलोय ना म्हणून मामावर गेलाय? हा अरे जरा मग माझ्याकडे बघ, सिमेंटी रोड, डांबरी रोड, तुला फरक कळतो का नाही काय? कळतो बरं मी काय म्हणतो हा तो हाईत असलाच हा हळू रिकाम टेकडा वगैरे हा. पण मी तर नाही ना नाही 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 नाही. सरकारी नोकरीला आहे वा काय सांगतो? पैसा पाणी भरपूर आहे हा हा हा. मग मग काय? माझ्या लग्नाचा काही विचार तुझं लग्न? हा. अरे थोड्यासाठी कायला करतो? पार पिकून गाळा आला तू. हा इथल्या पानाचा देठ हिरवत असतो. अरे ते सगळं खरंय, पण काय माहितीये का, लग्नासाठी पोरगी बघते, तुला बाई बघायला लागत, ती बी म्हातारी. मामा हा यष्ट करू नको तुझ्याकडं लय आशे ना आलोय. माझ्याकडे काय आहे? तुझी पोरगी नाही का माझी पोरगी? या बघा, नाही याला पोरगी द्यायला अडचण नाही, पण समजा हा पोरगी दिली, हा एखाद दिवशी तू खाली फरशीवर झोपलेला असला, तुझ्या डोक्यावर पाय घसरून माझी पोरगी पडन आणि मोडन ना बाबा, तुला कुठं पोरगी देऊ? तुला विमानतळ झालंय विमानतळ अख्खं आणि मग अरे का लाईट गेली तर अंधारात दिसशील का तू? तू शोरूम एवढं काय गोडाऊन किती काय असं काय याचं? अरे कसं काय पोरगी द्यायची याला? उलट पोरगी लपन. दादा कशाला लग्न करतो? दादा तसं नाही आता तुझं वय झालंय तरी तू लग्नाचं सोडा ना असं आहे तुला म्हणजे? मी काय मामा ह्यो म्हणतोय माझं वय झालं याच बघ नाही तुम्ही दोघे ना लेख कवळ येत बरं का, अजून तुमच्यासाठी आपण कवळ कमीच बघू कुठं तरी. खरं काय? हा चालतंय या मग तुम्ही. पण तुमच्या दोघांची एक गोष्ट सांगू का मला कुठली आवडती? एक नंबर गोष्ट. अब तुम्ही दोघं अशी देखणी आहेत ना, सुखी संसाराला नजरच नाही लागायची. काळा टिक्काच आहे. होय मामा हा? मामा लय बोलत बघ, असं नाही वाटत तुला हा. भाषणला? कौतुक करतोय का मी तुमचं? लय मामा हुशार आहे लोक, काय कौतुक करतोय बा. जरा ही हुशारी पाच्यांच्या प्रगतीला दाखव. माझ्या डोक्यात तुमच्यासाठी एक प्लॅन आहे. काय? 4 म्हशी आणाय चालू हा. आहे. मी काय म्हणतोय 10-12 म्हशी आणतो. तुम्ही दारा काढाय का नाही थांबत बरं? हा मामाला मदत नाही का व्हायची तेवढीच? आणि काय माहितीये का, म्हशीच्या दुधाला बाजार काय आज? हा मामावर येऊन काना तुम्हाला देतो ना पैसे. 25 आणि तुपल्या तूच पिळव कामाला. मला लग्न नको काहीच नको आणि ह्यो मामा बी नको. मग असंच राहणार वय. नोकरी ए बाबा नाही. मी माझ्या पद्धतीने बघतो. हो चालतंय मी सरकारी नोकरी नाही. असं आहे ना. हा, मग एखादी म्हशी का पिळू एक काम कर, हा. तू सरकारी नोकरीतलीच एखादी बघ चांगली, एकाच टेबल दोघं बसताना काम करीत दिवसभर. बरं चालतंय. चहा पाणी घेणार? नको मग कृपया चालतो वा. येतो. हा कायला का अश्विनी, अश्विनी, आबा काय झालं आबा? अगं हाय कुठं सकाळपासून तू? स्वयंपाकाचं काय केलं? खिचडी भात केला. अरे वा, हा बरं हे काय माझा पायजमा घातलाय काय तू? नाही आबा, मी काल ना गेलते ना, तिकडून आणली. कशी वाटती? छान वाटती ना? अरे काय पेंटी घालताय तुम्ही? हा अरे अख्खी फरशी जाडून घेत असते ते पेंटी. आबा हेच फॅशन आहे ना आता.
तुम्ही ना मला कुठलेच कपडे घालू देत नाही, असंच करता. बरी फॅशन आहे बुवा, गाड्याचं पाहिजे मग तुम्ही घालताय. काय कलियुग आले, कलियुगात झाली बेळ, लावलं रताळ आले केळ. जाऊ द्या आबा. बरं तुम्ही खिचडी भात खाऊन घ्या ना. चालतंय चालतंय, पण मी काय म्हणतोय माहितीये का, काय तो बादचा आहे का, तो वाळक्या त्याला महेश हा महेश एवढं काय प्रेमाने आता माहिती आपलाच आहे, म्हणजे तुमच्या बहिणीचा मुलगा म्हणजे आपलाच झाला, तुमचा भाचा. माझ्या बहिणीचा पोरगा, एवढं लांबचं नाते, तसलं काही लय खरं नसतं धरायचं. अरे त्याला काय काम धंदा आहे का, इथं मामाच्या दारात पडून 7-8 वर्ष, आणि त्याचं काय एवढं कौतुक. बरं त्याचं कौतुक नको करू, मी काम काय सांगितलंय ते बघ. त्याला की आंब्याची झाडं नीट करायला सांगितल्यात आणि गाभाळ उपटून घ्यायला लावले, आणि आपली कैची आहे का मोठी ती देऊन आहे ना, सगळं गावात कापून घे त्याच्याकडनं. काय आबा, शांत बसा तुम्ही. त्यालाच काय काम लावता हो सारखं? एखादा दुसऱ्या पोरग बघा ना कामाला, किती केलं तर तुमचा सक्का भाचा आहे का नाही ती? नाही म्हणजे एखादं दुसरं पोरग बघा, म्हणजे दुसरा माणूस आणायचा, त्याला पगार द्यायचं, 2 टाइम खाऊ घालायचं. अरे सांगितलंय कुणी? का मग तुम्ही कशासाठी त्याला म्हणता तुझं लग्न करून देतो हे ते, आणि तुम्ही त्याचं लग्न हे करून देत नाही, काहीच नाही, मोकळ्याच आशावरती ठेवलाय का त्याला? अगं मग ते पद्धत असती काम करून घ्यायची, त्याच्यामुळेच ठेवलाय. हा आणि हे बघ, तू काय त्याच्याशी लय बोलती काय? हा तिला त्याची बाजू घ्यायला लागली तू. का काय झालं? काय झालं म्हणजे? अजिबात जमणार नाही मला. अरे तुला बाप जवळचा आहे का त्यो जवळचा आहे? तो जवळच आहे. तुम्ही शांत बसा. लोकांकडून काम करून घेता, तुम्हाला काही वाटत नाही का? नाही मग कोणाकडनं काम करून घ्यायची? मी हवाईत काम करू का तुला कामाला लावू? काय मी? हा आणि मी काम करते शेतातलं. तू करते काय आणि तो काय करतो मग? हा गोटे घेतो का दिवसभर? बस करा, तुमची रोजचीच भनभन आहे, मला नाही ऐकायचं. हं? पोरीला चांगली सोयरीक बघितली पाहिजे आणि लवकर लग्नाचा बार उडावला पाहिजे. एक तर ते भूतावानी डेंजर बाचा येतोय, तर दुसरा पोलीस चौकीतल्या गुंडावानी दिसणारा येतोय, आणि मर्क बी माग लागले. हा जातच चांगलं स्थळ बघायला. काय या आबाची रोजचीच कटकट असते. महेशला किती भूक लागली असेल, मी वेडी. ह्या आबाच्या नादात डब्बा भरलेला तिथंच विसरून गेले, दुपारपासून तो जेवला नाही. हा आईला हे त्या मायालाच डबा घेऊन चालली असन, मायाच हिचं कान बरवीत असन. नाही तर एवढी बोलली नसती आज मलाही, लयच तान करीत होती. आईला, बघू काय करतोय तो. कधी आता ते अरे बापरे, मला बसला इथं लय भूक लागली. कसं व्हायचं माझं? महेश, भूक लागली तुला? हा लय भूक लागली मला. मी ना गरम गरम डब्बा आणलाय तुझ्यासाठी, पण ऐक, मी ना आबाशी खूप भांडली आज. मी म्हणलं कशाला त्या महेशला काम लावता, मी लय बोलली, तेव्हाच नव्हती बोलली. अरे त्या काय व्हायच ते हो दे, हाय का नाही, आपण दोघांना आता लग्नच करायचं. हा लग्न करू, पण भांडायचं का त्याला? लय लावून दिलं आता आपलं लग्न, भांडायची गलत नव्हती. हा अरे किती दिवस गप बसणार आहे, किती काम करतो सांग बर. बाद झाला आता, आपण सज्ञा नाही, आपण पळून जाऊन ही लग्न करू शकतो. हा मग आता करू, मामा ऐकत नाही ना, तर मग जाऊ आपण पळून. कळलं, मी थांबणार तरी किती वेळ मग आता? आबांना ना मी लहानपणापासून ओळखते. हा आपण आहे ना पळून जाऊ आणि नाही का कोल्ट मॅलेट करू. बस झालं आता, मी पण नाही ऐकणार आबा. तर किती वेळ दिवस थांबणार ना आता. माझ्या साथ बोलतो, चल आबा काय चाललंय तुमचं? मामा आता आम्ही नाही का जाणार आहे, पळून जाऊन लग्न करू आम्ही कोर्टात. आता का आम्ही नाही थांबणार, लय दिवस झाले आता थांबवलंय तो आम्हाला. अरे असं नको करू. अरे लोक काय म्हणतील, बाच्यानी पळवली मामाची पोर. तुम्ही एक काम करा, तुम्हाला लग्नच करायचंय ना, मी लग्न लावून देतो तुमचं. नाही वितवतच नाही मामा तयावल ते आता. हा तू नाही का आता थांबवणार आहे मला? अरे बाबा, जेव्हा मी खोटं बोलत होतो तेव्हा डोळं झाकून विश्वास ठेवला, आणि आता मी खरं सांगतोय. आणि हे बघ, माझी एकुलती एक पोरी, तिला जर ह्याच्यातच आनंद असेल ना, तर माझी काय हरकत नाही बाबा. तिचं मन मोडायचं नाही मला. आबा, हा हे तुमचाच भाचा आहे का नाही? आज तुम्हाला मस्त असं वाटतंय की हिला मोठ्या घरी द्यावं, पैसेवाल्याकडे द्यावं, पण ह्याच्यात काय कमी आहे? आपल्याकडे किती वर्ष झालं काम करतोय, किती इमानदार आहे, आणि आपल्या घरीच राहील ना. खरंय बर का पोरी तुझं बी. पैशापाशी सुख नाही हो. हा मला खूप जीव लावतो खरंच आबा. लावून देणार ना लग्न आमच्या दोघांचं? लावून देणार बाबा. काय माहितीये का, पैशाची झापड माणसाच्या डोळ्यावर आली ना, त्याला चांगलं वाईट काय बिघडत नाही. पण आता मला कळून चुकलंय. अरे एवढे दिवस इमानदारीत माझ्यापाशी काम करतोय, मी एवढं टाकून बोललो तरी मामा मामा करत माझ्या मागे हिंडतोय, आणि आपण ह्याला पोरगी द्यायची नाही, हे काय बरोबर नाही.
मी तुमचं लग्न चांगला मुहूर्त बघून नातेवाईकांना सांगून दणक्यात लावून देतो. हा. मग तर झालं का नाही? आता माझे मामा ठोकतायत तुम्ही पण लग्नानंतर हे सगळं तुला सांभाळायला लागेल. हा चालेल ना, हे आपलंच आहे. सगळं सांभाळून. हा आपलंच आहे. बरं चला आता घरी जाऊन जेवा. आता इथं गाचपानात बसून जीव नको. घरी चल, मस्त गोडधोड करू. चला 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 मामा. निल्या अरे या मामानी तर ये रेव लग्न जमावलं त्यांचं. आणि आपण राहिलो तशीच. अरे मामाकडे जर आपण कामाला जर राहिलो असतो तर हा. माय झालं असतं निल्या आहे ना. नाही ना, मामानं माझा पण विचार केला असता. आईला पंचायती एक, त्याला पोरगी एकच होती. तुझं जाऊ